नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मी आहे ना 3 दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवले ते दाखवते. तर यात काही वेलवेटचे ब्लाऊज आहे, काही प्रिन्स कट ब्लाऊज, काही कटोरी ब्लाऊज, असे बरेचशा प्रकारचे ब्लाऊज आहे. 2-3 दिवस कटिंग दाखवली, पण ब्लाऊज शिवलेले काही यातले तर बरेचसे ब्लाऊज म्हणजे 6 ब्लाऊज दिले गेले, जे मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये दाखवले होते ना ते ब्लाऊज होते. तर असे भरपूर म्हणजे जवळजवळ मी 18-19 ब्लाऊज शिवले दिवसभर. साड्या पण पिको फॉल करून आणि कटिंग पण संध्याकाळी मी करून ठेवते ना, मग सकाळीच ब्लाऊज शिवायला मग पटापट ब्लाऊज होतात. तर हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे जे कटोरी ब्लाऊज असतं ना माझ्याकडे, फक्त साधं प्रिन्स कट अस्तरचं ब्लाऊज, तर त्याची शिलाई घेते मी 200 रुपये. आणि जर तेच कटोरी ब्लाऊज जर 3/4 असेल तर त्याची शिलाई घेते मी 230 रुपये. आणि जर प्रिन्स कटचं ब्लाऊज असेल तर प्रिन्स कटच्या ब्लाऊजची शिलाई साधं अस्तरवालं ब्लाऊज 230 रुपये. आणि तेच ब्लाऊज जर 3/4 असेल तर मी त्याचे 250 रुपये अशी शिलाई घेते. असे रेट आहे आमच्याकडे शिलाईचे. आणि कसं आहे, ज्या एरियामध्ये जसे रेट असले ना तसेच रेट असतात. म्हणजे आमच्याकडे कसं जास्त शिलाई पण नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे. पहिले तरी म्हणजे 160-170 राहायची कटोरी ब्लाऊजची, पण आता एवढ्यात शिलाईचे रेट जरा वाढले. तर आणि हे जे ब्लाऊज आहे ना, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, यांचे रेट वेगवेगळे असतात. मग शिवायला पण प्रिन्स कट ब्लाऊज सोपे जातात. तर कॉलरचं जर ब्लाऊज असेल तर बिना अस्तरवालं, तर त्याची शिलाई घेते मी 150 रुपये फुलबाई कॉलरमध्ये. आणि जर तेच ब्लाऊज जर अस्तर टाकून जर शिवायचं असेल तर त्या ब्लाऊजची शिलाई घेते मी 250 रुपये. आणि बोट नेक ब्लाऊज असेल, बॅक साईड गळा छोटासा आणि बॅक हुक असे ब्लाऊज असेल तर त्यांची शिलाई घेते 400-450 रुपये. आणि जर लेस लटकन आपली जी काही एक्स्ट्रा ब्लाऊजला डिझाईन वगैरे असेल तर त्याचे चार्जेस परत जास्त वाढतात. म्हणजे जवळजवळ 100-150 रुपये प्लस होतात त्यामध्ये. तर आता हे जे ब्लाऊज दाखवते ना, तर हे ब्लाऊज छान, साडी तर खूप छान होती. आत्ताच एका कस्टमरने आणलेली ती. आणि अगदी छोटा ब्लाऊज पीस, म्हणजे ह्याच पॅटर्नमध्ये ब्लाऊज होता पण खूपच छोटा. मग त्यांना आम्ही रिटर्न पाठवलं, म्हटलं ब्लाऊज पीस बदलून आणा, तुमचं ब्लाऊज पण बसणार नाही. आणि 40 छातीचं ब्लाऊज बसवायचं होतं त्यामध्ये. आणि ते शिवाय हे ब्लाऊजचं कसं असतं, गळ्याचं वर्क साईडला, बाहीचं वर्क साईडला, मग पॅटर्न ब्लाऊज बसवायचं म्हटलं का जे ते पार्ट जिथं टाकावं लागतं आणि बाकी उरलेल्या भागामध्ये कपडा ॲडजस्ट करायला लागतो. मग त्यांनी बदलून आणला आणि त्यांना त्याच कलरमध्ये, त्याच वर्कमध्ये दुसरा ब्लाऊज दिला आहे बदलून त्यांनी. मग आता तो पण शिवायचा आहे, अर्जंटमध्ये आलेले ब्लाऊज आहे. आणि हा जो आहे ना, तर हा ग्रीन ब्लाऊज, हा पण साखरपुड्याचा ब्लाऊज आहे. आणि हा पण आहे ना मला 2 दिवसातच शिवून द्यायचा आहे. काय झालं, म्हणजे आधी मी जे ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते ना, तर ते ब्लाऊज सोडून मला आहे ना 5-6 गिऱ्हाईकांचे फोन आले की ताई आमचा ब्लाऊज तयार करून ठेवा. नंबर दिलेला होता, तर सगळ्यांनी एकाच वेळेस फोन केले. मग जे आधीचे रात्रीचे ब्लाऊज कटिंग केलेले होते ते बाजूला ठेवले आणि परत दुसऱ्या दिवशी ज्यांचे फोन आले त्या कस्टमरचे ब्लाऊज परत बाजूला काढले आणि ते कटिंग केले मी. ते पण कटिंग झाले आता. आणि आता शिवायला बसायचे आहेत ते ब्लाऊज, कारण की उद्या 12-1 वाजेपर्यंत मला ते ब्लाऊज पण द्यायचे आहे. आणि हे जे काढले ना ब्लाऊज, हे पण एका एंगेजमेंटचे ब्लाऊज आहे. म्हणजे जवळजवळ एंगेजमेंटचेच माझ्याकडे किती ब्लाऊज आहे, 6-7 ब्लाऊज आहे आता सध्या तरी, म्हणजे 3-4 दिवसात द्यायचे. आणि प्रत्येक नवरीचे 2-2 असे ब्लाऊज आहे. लग्नाचे ब्लाऊज तर अजून पुढे, लग्नाचे फक्त 3 नवऱ्यांच्या साड्या आलेल्या आहे, त्या पण आता कंप्लीट करायच्या हळूहळू. आणि मागचा कस्टमर पण अजून थोडंफार राहिलेलं आहे, तरी बरंचसं कस्टमर भरपूर ॲडजस्ट केलं आहे, जेवढं होईल तेवढं. कारण की नवीन कस्टमर, मागचं जर व्यवस्थित ब्लाऊज जर सगळे संपले, थोडेफार जर शिल्लक राहिले तर मग काही नाही, मग नवीन कस्टमर घ्यायला पण आपल्याला बरं वाटतं. इथं सध्या तर खूप गर्दी झालेली दुकानामध्ये आता. क्लास पण चालू आहे माझे. आणि गर्दी असल्यामुळे मग काय होतं, म्हणजे जागा कमी पडते सध्या तर आता. आणि ब्लाऊज शिवायला कसं दिवसभर कटिंग, कस्टमर दिवसभर तर इतकं कस्टमर चालू असतं ना, तर प्रत्येकजण एक जरी कस्टमर आलं तरी त्यांचं माप घेणं, त्यांचं ब्लाऊजवर चिठ्ठी टाकणं आणि परत आपला नंबर त्यांना देणं नवीन असेल तर. आणि पिशवीवर परत वरून नाव टाकायचं, म्हणजे ब्लाऊज फोन जर आला तर मग पटकन आपल्याला नाव वरचीवर पिशवीवर दिसलं की पटकन ब्लाऊज सापडतं. आणि मागच्या 15 दिवसामध्ये इतके ब्लाऊज होते दोरीवर ना,
तर मला असं शिवून म्हणजे ब्लाऊज डायरेक्ट वरचे तिन्ही पण साईडचे पाईप्स भरून पुढची पण दोरी भरून आणि ब्लाऊज रचून ठेवलेले होते बाजूला, टाकायला जागा नव्हती. आणि आता जेवढे ब्लाऊज म्हणजे आता इतकं दुकान रिकामं झालं आहे ना, म्हणजे दोरीवर कुठं कुठं तरीच असे थोडेफारच ब्लाऊज राहिलेले, म्हणजे जेवढं शिवले ना तेवढे तयार पण होतात ते ब्लाऊज, आणि जेवढा वरती पाईप रिकामा झाला की तेवढे 8 दिवसामध्ये आपले शिवून पण होतात ते ब्लाऊज. असं आहे. आता हे पण बरेचसे ब्लाऊज शिवलेले, आता मी तुम्हाला दाखवते दुकानामधले किती ब्लाऊज माझे पाईप्सवरचे कमी झालेले. आणि भरपूर एवढ्यात काय झालं आहे, जुनं जे कस्टमर होतं ना बऱ्याचशा दिवसाचं, म्हणजे 6-6, 7-7 महिने ब्लाऊजला झालेले होते, इतके धुळीने खराब व्हायचे ते, रोज झटकणं आणि रोज ते व्यवस्थित ब्लाऊज चेक करणं असं चालायचं. पण आज ते बरेचसे जुनं कस्टमर आलं आणि त्यांनी पण भरपूर सारे असे ब्लाऊज नेले. आणि आज आहे ना पिकोफॉलच्या पण भरपूर साड्या होत्या, जवळजवळ आम्ही किती 36-37 साड्या पिकोफॉलसाठी काढलेल्या आहे. त्यातील ह्या 17 साड्या फॉल करून झाले आहे आणि एक पिशवी त्या घेऊन गेले. आता ह्या एका पिशवीमध्ये साड्या भरून ठेवल्या आहे. आता ह्या पण द्यायच्या आहे, ते ताई घ्यायला येतील. आता संध्याकाळचे वाजले 8:30 पावणे 9 झाले, त्या पण साड्या घ्यायला येतील, कारण ह्या पण 2-2, 3-3 दिवसानंतरच्याच लगेच साड्या द्यायच्या आहे. आणि ही जी साडी दाखवते ना, ही पूर्ण स्टोन वर्कमध्ये साडी आहे, पूर्ण खडे आहे त्याला. तर ती मी हळूहळू पिकोच्याच मशीनवर फॉल लावला आहे, पण एकदम सुंदर फॉल लावता आला. म्हटलं खालच्या साईडने अर्जंट द्यायची आहे, खालून पण लावायची वरून पण लावायची, म्हटलं खूप वेळ जाईल म्हटलं त्याच्यामध्ये. मग मी त्या मशीनवरच फॉल लावला आहे. आता ह्या पण पिशवीमध्ये 9 साड्या आहे आणि 8 साड्या त्या पिशवीमध्ये घेऊन गेल्या आहे. आणि पिकोच्या साड्यात अजून इथं बाकीचे भरपूर साऱ्या साड्या राहिलेल्या अजून पिकोच्या पण. आणि पिकोचं कसं असतं, चालू म्हणजे कस्टमरला 5 मिनटं थांबा म्हणून जरी उभे जरी राहिले ना, तर पटकन आपली पिकोची पण साड्या पटकन पिको करून देता येतात. फॉलचं कसं, फॉलला वेळ लागतो, खालून दोन्ही पण साईडला पिको करणं, परत खालच्या साईडनं पण मशीनवर लावणं, आणि त्यानंतर मग परत हात शिलाई करणं. मग त्यासाठी कमीत कमी आपला अर्धा तास म्हणजे 20 ते 30 मिनटं निघून जातात. तर अशा पद्धतीने बघ मी काय करते, आधी फॉलच्या साड्या करून घेते ज्या अर्जंट द्यायच्या असतील त्या, आणि पिकोच्या साड्या बाजूला ठेवते, म्हणजे कस्टमरला उभं जरी राहिलं तरी 5-10 मिनटात आपण चलू पिको करून देतो, म्हणजे आपल्या कामांना पण वेळ लागत नाही. तर मागच्या वेळेस 1-2 व्हिडिओमध्ये फुल दुकान भरलेलं होतं, ब्लाऊज शिवून एवढे पडलेले होते, म्हणजे कोणीच घ्यायला येत नव्हतं, धुळीने खूप खराब व्हायचे. इथं रोडवर असल्यामुळे ना खूप धूळ राहायची. रोज आलं का दुकानात पहिले पसारा आवरणं आणि धूळ झटकणं असं काम चालू असतं. तर एवढं सारं बरंचसं दुकान रिकामं झालेलं आहे, म्हणजे जे जुने कस्टमर होते ना बऱ्याच दिवसाचे ब्लाऊज, ते पण भरपूर गेलेले ब्लाऊज. आणि जेवढं आता दुकान रिकामं झालं आहे ना, तर तेवढे आता ब्लाऊज शिवून पण तयार आहे. आणि दुकानाच्या बाहेर बघा एकदम छान मस्त समोरच असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, आणि ह्या साईडला जे आहे ना तर गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आणि दुकानाच्या अगदी समोरच आरती, गाणे, देवांचे भजन, स्तोत्र, मंत्र इतकं छान सकाळ संध्याकाळ चालू असतं ना, तर खूप छान प्रसन्न वाटतं. आणि त्या आवाजाची इतकी सवय झालेली ना आता, तर ते एखाद दिवशी जरी नाही चालू झाले ना तरी असं आपल्यांना असं करमत नाही, असं वाटतं का नाही चालू झाले, आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं. हे जे समोर लाईट दिसत आहे तर ते गणपतीचं मंदिर आहे. आणि इथं इकडच्या साईडला दुकानाच्या पाठीमागे हे आमचं घर आहे. तर दुकान पुढे आणि घर पाठीमागे अगदी जवळ आहे, म्हणजे मी जर रात्रीचं किती का वेळ जरी काम केलं ना, तर आमचं घर आणि दुकान अगदी जवळ असल्यामुळे ना काहीच टेन्शन नसतं. समजा लांब जर दुकान जर राहिलं तर मग येण्या जाण्याचा प्रॉब्लेम, कोणी घरी आलं गेलं लेट झालं तरी खूप प्रॉब्लेम येतो. आणि हा जो रोड दिसतोय ना तर तो केद्राई रोड आहे. आता बऱ्याच ताई विचारतात की ताई तुमचं दुकान कुठे आहे, तर माझं दुकान वडाळीभोई गावात आहे, आणि जो केद्राईला रोड जातो ना तर त्याच रोडवर आपलं दुकान आहे, आणि दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स. तर कोणीही सहजच जरी इथं जरी वडाळी भुईत जरी आले ना तरी लगेच आपलं दुकान असं लांबूनच लगेच दुकानचं नाव दिसतं. तर अशा पद्धतीने आपलं हे कॉर्नरलाच दुकान आहे. तर आता हे जे ब्लाऊज शिवते ना, ते हे ब्लाऊजचे पण अस्तर जोडलेले आहे. आता हे जे 2 ब्लाऊज द्यायचे ना मला अर्जंट द्यायचे, म्हणजे फोन आलेले होते, आणि असं वाटलंच नव्हतं सगळ्या कस्टमरचा एकाच वेळेस फोन येईल, कारण एकसारखीच तारीख लग्नांच्या तारखा आहे. तर सगळ्यांची एकाच वेळेस 2 दिवस आधी फोन करा म्हटलं का सगळं कस्टमर एकाच वेळेस 2 दिवस आधी फोन करतं. खरंच कधी कधी हसायला येतं, म्हणजे जे ब्लाऊज मी रात्री आणि लक्षात पण नव्हतं राहिलं
की मला हे लग्नांची ब्लाऊज द्यायचे, फक्त नवरीची ब्लाऊज बाजूला काढले आणि जे असे किरकोळ 1-1, 2-2 ब्लाऊज होते लग्नांचे ते बाकी तर मी ते विसरून जाते, मी ते लक्षात पण नव्हतं राहिलं. मग आता हे पण ब्लाऊज आता त्यातले 5 ब्लाऊज रात्री कटिंग करून ठेवले, ते बाजूला ठेवले. हे दुसरे परत 5 कटिंग केले आणि त्याच्यानंतर आता हे पण आता 3 शिवून झाले त्यातले. आणि आता हे 4थं ब्लाऊज आहे आणि अजून एक ब्लाऊज शिवायचं आहे मला. ब्लाऊज शिवताना आहे ना पटापट ह्या मशीनवर आहे ना वेळच लागत नाही, इतक्यात ब्लाऊज शिवून होतं. फक्त हातात घेईपर्यंत कंटाळा आणि एकदा बसलं की भरपूर काम होतं. म्हणजे अर्ध्या तासात जर पटापट जर उडबत जर झाली नाही ना तर खूप काम होतं. माझं कसं दिवसभर इथं कस्टमर चालू असतं, कस्टमर सांभाळून दिवसभर काहीच काम होत नाही आणि संध्याकाळी 6-7 नंतर मग माझं बरंचसं काम होतं. म्हणजे दिवसभरात झालेलं पण नसतं, 3-4 ब्लाऊज पण शिवून झालेले नसतं, तेवढे संध्याकाळी 5-6 ब्लाऊज सहजच होऊन जातात माझ्याकडे. आणि ह्या मशीनवर आहे ना ब्लाऊज शिवण्याला कंटाळाच येत नाही, एकदम फ्रेश मूडमध्ये मस्त ब्लाऊज शिवले जातात. आणि मला आहे ना रोज संध्याकाळी ना मी मस्त आरती इथं बंद झाली की मस्त स्वामींची मस्त दाणे का स्वामींचे मस्त तारक मंत्र असं बरंचसं असं मस्त लावून देते, खूप मस्त प्रसन्न वाटतं मस्त ते लावलं का. आणि हे जे 2 डिझायनर ब्लाऊज आहे हे मागच्या वेळेस शिवलेले होते, तर हे दाखवायचे राहिले होते, तर हे ना मोबाईलमध्ये डिझाईन टाकलेली होती तिनं मला. तर अशा पद्धतीने मला हे ब्लाऊज शिवायचे होते, तर ते शिवले, खूप घाई गडबडीत शिवले. कपडा पण खूप असं हे होता त्याचा, खूप धागे दोरे निघत होते. पण मग कसं कस्टमरची हौस असते का नाही असंच शिवलं पाहिजे तसंच, मग कसं कस्टमर नाराज नसतं करायचं, तो आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, मग कस्टमर नाराज नाही करायचं, जशी डिझाईन सांगितली का तशी बनवून द्यायची. तर याच्या जोडीचा अजून एक ब्लाऊज आहे, पिवळं ब्लाऊज आहे, ते पिवळं पण ब्लाऊज सिल्क कपडा होता, हे शिवायला खूप छान आलं मस्त. याला पण असं वर्क होतं आणि फुगाबाई घेतलेली वरती आणि खाली प्लेन अशी बॉर्डरची पट्टी लावलेली मी. अशा पद्धतीने हे 2 ब्लाऊज शिवून दिलेले, हे पण खूप मस्त आले प्रिन्स कटमध्ये. याचा बॅक साईडला पंचकोनी गळा घेतला आहे, नॉट टाकलेले आणि लेस टाकली आहे. असे सिंपल पण ब्लाऊज एकदम छान लुक देऊन जातात. तर साड्या बघा इथं हे एवढ्या जेवढ्या साड्या दिसत आहे ह्या पिकोफॉल झालेल्या आहे. आणि आता ज्या साड्या आता एवढ्या पसारा काढलेल्या आहे, तर ह्या जर ठेवल्या तर ह्या साईडची मशीन पूर्ण वरती जाणार आहे. दुकानामध्ये आहे ना सध्या आहे ना मला आहे ना खूप जागा कमी पडते, जागेचा प्रॉब्लेम, साड्या ठेवायलाच जागा नाही. क्लासला ज्या मुली येतात ना त्यांना पण जागा कमी पडते आता. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.